गेल्या 5 वर्षामध्ये दोन राजकीय नेते जे आहेत नगर जिल्ह्यातले भाजपचे दोघांमध्ये मतभेद होते आणि आज दोघांनी मतभेद मिटून आज दोघंही एकत्र आलेले आहे। माझ्या या बाजूला आहेत भाजपचे खासदार सुजय विखे तर आमदार राम शिंदे हे दोघंही आज एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतलेली आहे। दोघांमध्ये बैठक देखील झालेली आहे। थेट आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। जे काही मतभेद होते दोघांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर मध्यस्थीनंतर ते आता दूर झालेले आहेत का? आता नेमकं पुढची रणनीती कशी असणार आहे? यामध्ये आदरणीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर झालेल्या बैठकीमध्ये माननीय प्राध्यापक रामजी शिंदे साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केले त्यामध्ये प्राथमिक बैठक करून जे काही मतभेद म्हणण्यापेक्षा गैरसमज झाले असतील यामधल्या कालावधीमध्ये त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली। त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत उमेदवारीला इच्छुक असताना देखील उमेदवारी न मिळाल्यावर भारतीय जनता पार्टीचं काम आणि आदरणीय प्रधानमंत्र्यांचं काम प्रामाणिकपणे करेल असं प्रेसमध्ये सांगितलं। आणि मग खालच्या स्तरावर कार्यकर्त्यांमध्ये जे काही शंका कुशंका असतील त्याचं निरसंगन करणं एक लोकप्रतिनिधी या नात्याने माझी जबाबदारी होती। आणि मग त्यांनी ही बैठकीचं आयोजन केलं आणि आज सविस्तर चर्चा करून प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जे काही आमच्याबद्दल शंका होत्या किंबहुना जे काही त्यांचं म्हणणं होतं ते मांडलं। आणि आज एकत्रितपणे मागच्या वेळेस मला असं वाटतं की 18,000चं मताधिक्य जामखेड तालुक्यामधून होतं तर 25,000चं मताधिक्य भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्ते जामखेड तालुक्यामधून यावेळेच्या उमेदवाराला देतील। प्रधानमंत्र्यांना परत तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी असा एक संकल्प सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आला। पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आणि त्याआधी देखील सगळा वेळ जो आहे तुमचा एकमेकांशी समन्वय करण्यात जातो, म्हणजे पक्षातील असतील किंवा महायुतीतले असतील? नाही, समन्वय करण्यापेक्षा समन्वय हे करणं आवश्यक आहे। नेहमी समन्वय केला गेला पाहिजे। शेवटी आपण एखाद्या निवडणुकीला सामोरे जात असताना समोरच्या व्यक्तीबरोबर लढताना घरचे लोक जर तुमच्याबरोबर नसतील तर समोरच्या व्यक्तीशी लढणार कसं? तर घरचे लोक अगोदर एकत्रित करून मग युद्ध केलं शकतं। म्हणून आपण जे काही थोडंफार चर्चेतून मार्ग निघत असेल आणि एकदम सोपा मार्ग होता। शेवटी सगळ्यांचं मन मोठं आहे, सगळे नेते मोठे आहेत आणि सगळ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत आज पुढे जाऊन आम्ही कसं जास्तीत जास्त मदत मिळेल यासाठी प्रयत्न करायचा जर असेल तर याच पद्धतीची रणनीती आखावी लागते आणि ती आम्ही आखवतो। मग आता सगळेच प्रश्न दूर झाले, जे गैरसमज होते जे सगळे दूर झाले आता? 100% काहीच विषय राहिलेला नाही। दुसरीकडं समोरचा जो प्रतिस्पर्धी उमेदवार आहे त्यांचा प्रचार सुरू झाला आहे, रॅली सुरू झालेली आहे, वेगवेगळ्या सभेंचं आयोजन केलं जाते, मात्र तुमचं अजून तसं काही दिसत नाही म्हणजे वातावरण? माझा प्रचार मी करून झालेलो, जे त्या गावात आज जात आहेत तिथं मी 3दा जाऊन सभा घेऊन आलेलो आहे। त्यामुळं ते नव्हे, त्यांनी 1 महिन्यापूर्वी सुरू केलं आहे, मी 4.5 वर्ष फिरतोय। त्यामुळं समोरच्या उमेदवाराला माझे 4 वर्ष 10 महिने कव्हर करायचे आहेत, त्यामुळे त्यांना तेवढी मेहनत घ्यावी लागेल। नक्कीच आमदार राम शिंदे सुद्धा आपल्यासोबत आहेत। आज समन्वयाची बैठक होती, पार पडली, सगळे जे तुमचे प्रश्न होते ते सगळे मार्गी लागले का? भारतीय जनता पार्टी जामखेडची बैठक आज पार पाडली। नुकतेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने अहिल्यानगरचं तिकीट डॉक्टर सुजय विखे पाटील यांना घोषित झाल्यानंतर पक्षाची बैठक होती। पक्षाच्या बैठकीमध्ये त्यांचा तिकीट मिळाल्याबद्दल माझ्या उपस्थितीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला। आणि निश्चितच आपण या निवडणुकीला सामोरं जात असताना जी काही प्रचाराची व्यूहरचना आहे आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना प्रत्येकाचं कार्य कर्तव्य आणि संघटनात्मक बाजू जी काही मजबूत आहे ती प्रत्यक्ष कृतीत निवडणुकीच्या कालखंडामध्ये आणून मतामध्ये रूपांतर करणं आवश्यक आहे आणि अधिकची मतं देणं गरज आहे। त्याच अनुषंगाने काही प्रश्न देखील होते, काही अडीअडचणी देखील होत्या। शेवटी दोन्ही लोकप्रतिनिधी एकत्रित आल्याच्या नंतर लोकांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेणं आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं हीच खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीची लोकशाही आहे। इतर पक्षात असं होतं असं मला वाटत नाही, परंतु हे भारतीय जनता पार्टीचं निश्चित स्वरूपामध्ये कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या अगोदर विश्वासात घेऊन काम केलं तर ते आणखी वेगाने पळतात, आणखी वेगाने धावतात आणि म्हणून हे झाल्याच्या नंतर निवडणूक देखील सोपी होते। आणि या पार्श्वभूमीवरती आज अतिशय 3 तास मॅरेथॉन चांगल्या वातावरणामध्ये बैठक झाली। सर्व कार्यकर्त्याचं पदाधिकाऱ्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याच्यावरती खासदारांनी देखील उत्तर दिले, त्याच्यावर मी देखील उत्तर दिले। मला वाटतं की 2019मध्ये जे जामखेड तालुका हा नगर जिल्ह्यातला छोटा तालुका आहे आणि ह्या छोट्या तालुक्याने जेवढं गेल्या वेळेस लीड दिलं होतं त्याच्यापेक्षा अधिकचं लीड
देण्याचा मनोदय हा कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आणि तो या निवडणुकीमध्ये यशस्वी होईल, अधिकचं मताधिक्य मिळेल असा माझा विश्वास आहे. म्हणजे तुमचे सगळे गैरसमज होते ते सगळे दूर झाले, सगळं समाधान झालं. भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षाचा आदेश हा सर्वमान्य आहे. त्यामुळे आदेश आला की पक्षाचा मावळा हा त्या पक्षाच्या आदेशानुसार चालतो. आणि मी तर पूर्वी न पार पक्षाचा एकाच पक्षाचा सदस्य असल्या कारणावरून आणि मी राजकारणात आल्यानंतरच आता हे जामखेडमध्ये जे काही नेते पदाधिकारी कार्यकर्ते निर्माण झाले त्याच्यामुळं याच वाटेवरती सगळे चालत आहेत. त्यामुळे पक्षाचा आदेश झाला, पक्षाचं तिकीट जाहीर झालं. आता एकच लक्ष, अहिल्यानगरचा खासदार भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे आणि देशाचे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजे, हीच भावना या बैठकीमध्ये आम्ही पार पाडली. म्हणजे खासदार सुजय विखेंसाठी आजपासून तुम्ही मैदानात उतरले? नाही, खासदार सुजय विखे तर उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टी आणि ते उमेदवार आहेतच अधिकृत, त्यांना तर निवडून आणायचंच आहे. पण हा तालुक्याचा प्रश्न आहे, संपूर्ण देशात आदेश आहे पक्षाचा. त्यामुळे आमचा खासदार पुन्हा एकदा तिसऱ्यांदा डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून या भागाचं प्रतिनिधित्व करणारा खासदार तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी तिथे पार्लमेंटमध्ये मतदान करणार. तर नक्कीच आपण बघतो की आज जी बैठक पार पडलेली आहे त्याच्यामध्ये सर्वच प्रश्नांचं समाधान जे आहे ते झालेलं आहे आणि तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी नगर दक्षिणचा भाजपचाच खासदार निवडून देणार असा ज्या विश्वास जो आहे तो आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन तुषार नन्नूरसह कुणाल जायकर, TVN मराठी, जामखेड, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.